लक्षात ठेवा. पण पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं की तुमचा पहिला अजून शब्द जो यायचा डोळ्यात पाहिल्यानंतर तो जरा जोरदार आला पाहिजे. नमस्कार. व्यासपीठावरील सन्मान्य महोदय आणि व्यासपीठावरील समोरील सन्मान्य महोदय असं जर म्हटलं किंवा समोरचे फार मोठे व्यक्ती नसतील तर व्यासपीठावरील सन्मान्य महोदय आणि श्रोते हो, हे जोरात जरा का बोलायचं? लोकांच्या मनात असतं हा गडी आलाय खरा वक्ता म्हणून, त्याचा दम काय आहे, पहिला शब्द कसा आहे, तो खणखणीत आणि असा आला ना, हा चांगला आहे व्याख्यान म्हणून ते तयारीत जातात. आणि व्यासपीठावरचे काही लोक जर आपापसात बोलत असतील ना, गांधी नेहरूंच्या चित्रासारखे, तर त्यांना कसं म्हणणार, आता मी सुरू करतोय तुम्ही जरा बोलू नका ना. त्याच्याऐवजी काय म्हणायचं, व्यासपीठावरील सन्मान्य महोदय, की ते बरोबर थांबतात बोलायचे आणि समोरच्यांना श्रोते हो असं म्हणून आपल्या व्याख्यानाला सुरुवात. हा कागद जो आहे मगासपासून ठेवला 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 म्हटलं तीनदा, तो का म्हटलेलं होतं की तो कागद खिशात आहे, सारखा तिथं हात लावायचा नाहीये हे कळण्यासाठी. इथं आल्यावर तो काढला, इथं व्यवस्थित लावून ठेवला असा, ठीक आहे. मग त्याच्यात तुम्ही मुद्द्यापुरता तिथपर्यंत बघायला हरकत नाही. आणि उदाहरणं पाहिजेत. आपली व्याख्यानाची जी तयारी पाहिजे त्याच्यात संबोधन केलं की उदाहरण असलं की लोकांना आवडतं. तुमच्या व्याख्यानाला सुरुवात जर अशी झाली, एकदा काय झालं, हा एकदा काय झालं, पण त्याच्याऐवजी आजचा विषय मी अतिशय महत्वाचा असा आपल्या पुढे मांडणार आहे, लोक म्हणतो जाऊ देवा. एकदा काय झालं म्हटलं की हा हा काय काय दुसऱ्याच्या घरातलं फार लोकांना आवडतं, एकदा काय झालं मध्ये ते असतं. अशी उदाहरणं पाहिजे मला. ते मी आता सुरुवात करताना काय म्हटलंय, एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन होती, हा मग काय घडलं ही उत्सुकता राहते त्याची. म्हणजे उदाहरणं म्हणजे हे बेदाणे आहेत, बेदाणे लाडवामधले. बेसनाचा लाडू असतो बघा, त्या बेसनाच्या लाडवामध्ये बेदाण असतो. तो कसा आपण अगदी, आम्ही तर लहानपणी असं वेगळा काढून असं चाकून विकून बघायचं, कारण ते त्यातलं सगळ्यात मौल्यवान तोच असायचा. आणि हा मग बेसन आहे. आपलं भाषणाची जी आखणी आहे ही या बेसनाच्या लाडवासारखी पाहिजे. म्हणजे विचार आहेत ते सगळं बेसन पाहिजे आणि उदाहरण आहेत ते बेदाणे पाहिजे, असं पाहिजे. उदाहरणच सगळी मांडून व्याख्यान नाही करायचं, विचारी पाहिजे. माझा आजचा विषय काय की तुम्हाला वक्ता करायचंय, समोरच्याला वक्ता व्हायला. हा विषय सोडून नुसतीच मी गप्पा मारत इतर उदाहरणं सांगितली तर चालणार नाही. तो पाहिजे आणि त्याला साजेशी म्हणून मी उदाहरणं द्यायची. म्हणून पहिल्यांदा आपण ही सुरुवात केल्यावर श्रोते हो म्हटलं की उदाहरण पहिलं दिलंय. पहिल्या 1-2 मिनिटांमध्ये संबंध श्रोत्यांना आपल्याकडे आकृष्ट करा, कॅप्चर करा त्यांना, आणि मग तुमच्या विचारांना ही सुरुवात करा. भीती वाटते हे मनात आणायचंच नाही, काही नाही. आता आपली तयारी झालेली आहे, घाबरायचं नाही. आणि कधीच चुकून सुरुवात करताना भाषण आपलं बिघडलं, फजिती झाली, तर बरेच जणांची झाली आहे. फजिती हा निसर्गाचाच क्रम आहे, तो कित्येक जणांचा होतो. लहानपणी चालताना आपण घसरून पडलोय म्हणून काय आयुष्यभर चालणं सोडलंय? पडलेलं आहे, प्रत्येक जण पडलेला आहे लहानपणी, चालतो ना. तसंच भाषण कधी फसलं तरी आपण त्याची काळजी करायची. सगळ्यात मोठे वक्ते महाराष्ट्रातले म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्र्यांना शाळेमध्ये गोष्ट सांगायला उभं केलं होतं सासवडला, आणि ते गोष्ट सांगायला उभे राहिले. असं हे एक होता कोल्हा, नाही आधी होता सिंह, एक होता सिंह झालं आणि मग होता कोल्हा झालं. ते सारखं झालं म्हणायला लागल्यावर वर्गातले आणि सगळे हसायला लागले. तर हे आपलं झालं नाही, एक होता कोल्हा झालं, कोल्हा सिंहाच्या पुढे गाडी जाईन आणि झालं झालं झालं. मुलं आणि सर इतके हसायला लागले की ते शेवटी झालं म्हटले आणि खालीच बसले. अत्र्यांनी त्यांच्या मी कसा झालो या आत्मचरित्रात ते लिहून ठेवले की लहान मूल प्रातर्विधीला रस्त्याच्या कडेला बसल्यावर पूर्वी आईला जसे हाक मारून सांगायचं झालं, तसं म्हटलं मी झालं म्हटलं आणि खाली बसलो. त्यामुळं संपूर्ण शाळेमध्ये माझं नाव झालं पडलं, झालं आलं रे, झालं गेलं रे. पण हेच अत्रे मामाने सांगितल्यावर पुण्याला जेवायला गेले, त्यावेळेला भावे हायस्कूल मध्ये गेल्यावर त्यांनी तिथल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. संत तुकाराम हा विषय निवडला. भाषणाचे संबंध तयारी चांगली केली.
हनुमान टेकडीवर जाऊन जोर जोरात रोज म्हणत असत ते भाषण. आणि प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेला अगदी जोरदार त्यांनी भाषण केलं. संत तुकाराम आणि संत तुकारामाची बायको जिजाऊ ही कजाग होती म्हणताना ती कजाग होती असं मोठी आवळून त्यांनी म्हटल्यावर ते म्हणले परीक्षकांच्या अंगावर जो काटा आला तो मला दिसला आणि माझा पहिला क्रमांक आला. कारण म्हणले 10वी हायस्कूल मध्ये माझी फजिती झालेली कोणाला माहिती नव्हती, त्यामुळे मी जोरदार भाग घेतला. आणि तिथून अत्र्यांनी कधी मागं पाहिलं. लाखाची सभा म्हणजे आचार्य अत्र्यांची सभा असं झालं. दुसरं नाव घ्या, अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांच्या आजोबांना वाटलं की आपल्या नातवानं वक्ता व्हावं, म्हणून म्हणाले अरे तू गोष्ट सांगायला उभं राहा. म्हणून त्यांना उभं केलं. शाळा आणि इतर पालकही आलेले होते. आणि गुटगुटीत हा मुलगा असा, त्याला आजोबा तेवढ्यात आले आणि टेबलावर उभं केलं म्हणजे जरा आणखीन कौतुक लांबपर्यंत दिसावं. आणि ते उभे राहिले. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे असं खणखणीत बटबटीत डोळ्याचे असे हुशार मुलगा बोलतोय. पण कौतुकाने लोक हसले. हसले म्हटल्यावर यांना वाटलं काहीतरी चुकलं. हसायला काय झालंय, मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. पुन्हा लोक हसले. मी लढाईची गोष्ट सांगणार आहे, अभिमन्यूनी लढाई केली त्याची गोष्ट सांगणार. पुन्हा लोक हसल्यावर ते म्हणले आपलं काहीतरी भलतच चुकतंय. त्यांनी टेबलावरनं खाली उडी मारली आणि उडी मारताना एवढंच म्हटले आज माझी दूध प्यायची वेळ झाली, आता मी चलतो. आणि ते तिथनं निघून गेले. घरामध्ये पुलांना सतत चिडवायचे माझी दूध प्यायची वेळ झाली, फजिती काही झाली कोणाची की दूध प्यायची वेळ झाली असं म्हणायचे. म्हणजे अशा गोष्टी होतात. पण त्यांनी कधी माघार घेतली, पुन्हा परत उभे राहिले आणि उत्कृष्ट वक्ते. लाखाची सभा म्हणजे आत्रे आणि पुलंची सभा असं झालं. ही उदाहरणं आपल्या पुढे आहेत. तर आपण आता याच्या पुढे माघार घ्यायची आणि हा कागद पुढ्यात ठेवलाय, भाषणाची तयारी केलेली आहे, असं पुढं नेत जायचंय ते.